हॅलो, नमस्कार. बी ए द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा. आणि जवळपास बी ए द्वितीय वर्षांना बी ए प्रथम वर्षामधले साधारणतः 49 विद्यार्थी कोविडमुळे सरसकट उत्तीर्ण झालेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ च्या माध्यमातून शिक्षणाला प्रारंभ करावा. मी सैनिकशास्त्र विषयाचा प्राध्यापक म्हणून बी ए द्वितीय वर्षाला थिअरीचा पेपर शिकवत आहे, लेखी पेपर. तर आपण सर्वप्रथम लेखी पेपरचं जे आहे आपण पाहतो ते टीचिंग चालू करू आहे. बी ए द्वितीय वर्षाचा जो थिअरी पेपर आहे तो पेपर क्रमांक 5 आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक राष्ट्रनिर्माता. साधारणतः शिवाजी महाराज एक राष्ट्रनिर्माता हा जो पेपर आहे याच्याविषयी काही लोकांना अद्ययावत माहिती नसल्यामुळे साधारणतः लोक म्हणतात की बाबा शिवाजी महाराज हे राष्ट्रनिर्माते कसे. तर आपणच पाहतो की साधारणतः भारताला जो कालखंड लाभलेला आहे हा 5000 वर्षाचा इतिहास आहे. भारतानं जगामध्ये साधारणतः पाहतो वेगवेगळ्या प्रकारची आपली संस्कृती रुजवलेली आहे. ही संस्कृती रुजवत असताना अनेक अनंत अडचणी आलेल्या आहेत. संस्कृती आणि हिताचा ठेवा सुरक्षित ठेवण्याचं काम हे काही प्रसंगी आपण पाहतो भारतीय नेतृत्व आणि युद्धकलेने केलेलं आहे. हे आपल्याला नाकारू शकत नाही. त्याची कारणही आहे की भारत हे साधारणतः आपण जसं म्हणतो भारत हे राष्ट्र कधी काळी एक वेळेस सोने की चिडिया होतं. मग हे सोने की चिडिया होतं म्हणजे नेमकं काय? सोने की चिडिया म्हणजे काय? तर इथं जीवनमानासाठी आवश्यक असलेलं हवामान, आवश्यक असलेली नैसर्गिक संपदा, खनिज संपदा आणि भौगोलिक विविधता ही ह्या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लाभलेली आहे. आपल्याच आजूबाजूला आपण पाहतो भारताच्या बाजूला साधारणतः मध्य आशिया जिथे येतो. तर ह्या मध्य आशियामध्ये काय आहे तर पूर्णपणे वाळवंट आहे ह्या मध्य आशियामध्ये. मग ह्या मध्य आशियामध्ये वाळवंट असल्यामुळे स्थानिक लोकांचं तिथलचं जनजीवन हे सातत्यानं कष्टमय तर होतं, परंतु काही वेळेस अशी परिस्थिती असायची एक दुसऱ्याला मारलं तरच जगू शकतो. अशा परिस्थितीमध्ये वाळवंटामध्ये आक्रमक हिंसक इस्लामी टोळ्या ह्या असित होत्या. आणि ह्या टोळ्यांच्या ज्या पुन्हा लक्षात आलं की भारत एक असा सबंध देश आहे की जिथं साधारणतः पाहतो नैसर्गिक संपदा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. यातूनच आपण पाहतो भारतावर मोठमोठी आक्रमणं झाली. या आक्रमणामध्ये आपण साधारणतः पाहतो की 2 आक्रमणं ही विशेषतः चर्चेमध्ये असतात किंवा महत्त्वपूर्ण मानली जातात. एक मानलं जातं की मोहम्मद गझनीचं आक्रमण हे पहिलं महत्त्वाचं आक्रमण की मोहम्मद गझनीने जवळपास 17 स्वाऱ्या ह्या देशावर केल्या. आणि साधारणतः 17 स्वाऱ्यामधली एक सर्वात महत्त्वाची जी स्वारी मानली जाते ही सोरटी सोमनाथावरची स्वारी मानली जाते. ह्या सोरटी सोमनाथाचं मंदिर हे त्या काळामधलं जसं आज आपण बालाजीचं मंदिर म्हणतो किंवा शिर्डी म्हणतो तशा प्रकारचं सदन मंदिर होतं. आपला व्यापार उद्योग यशस्वी व्हावा म्हणून आपण साधारणतः पाहतो की परकीय लोक येणारे ह्या देशामध्ये किंवा स्थानिक लोक हे काय करायचे सोरटी सोमनाथाला प्रचंड प्रमाणामध्ये दान करायचं. हे मंदिर साधारणतः सोन्याचं होतं आणि हिंदू लोकांचं आशास्थान होतं, मार्गदर्शक होतं. आणि ह्या धर्मावर प्रचंड अशी ह्या परिसरामधील लोकांची श्रद्धा होती. पण हे श्रद्धा असलेलं मंदिर प्रचंड संपन्न असलेलं मंदिर यावर पाहतो आपण 12व्या शतकामध्ये साधारणतः मोहम्मद गझनीची नजर गेली आणि त्याने ह्या मंदिरामधला खजिना लोटण्यासाठी स्वारी केली. आणि ह्याच्या विरुद्ध आपण साधारणतः पाहतो की भारतीय 1 लाख लोकांनी विरोध केला, परंतु 20-25 हजार सैन्यसंख्या असताना देखील साधारणतः आपण पाहतो की मोहम्मद गझनीने या मंदिरावर आक्रमण करून 3ऱ्या दिवशी साधारणतः पाहतो धर्माच्या आधारावर हे त्याने धार्मिक प्रेरणा त्याच्या सैनिकामधली जागृत केली. पहिल्या 2 दिवसामध्ये साधारणतः पाहतो की भारतीय लोक विशेषतः राजपूत हे लोक काय होते की विजयाच्या समीप होते. घोरीला पाठीमागं लोटलं होतं मंदिरापासून त्यांनी, परंतु 3ऱ्या दिवशी मोहम्मद घोरीनं आपल्या सैनिकांना सांगितलं मी जर हारलो तर अल्लाह हारला, आपण जर हारलो तर अल्लाह हारला किंवा इस्लाम हारला. अशा उंचून अशा पद्धतीनं आपल्या सैनिकाचं मनोधैर्य उंचवलं आणि परिणाम असा आला की 1 लाखापेक्षा सैनिक संख्या जास्त असताना सुखील भारतीयांचा त्यावेळेस काय झालेला आहे की पराभव झालेला आहे, त्यांची हत्या झाली आणि प्रचंड ह्या देशामधलं त्या काळातलं खूप मोठं नुकसान आहे.
त्याची काही कारणापैकी एक कारण असं मानलं जातं की तत्कालीन काळामध्ये जे काय नेतृत्वगुण असणारं नेतृत्व आवश्यक असतं. नेतृत्वाशिवाय कोणतीच घटना घडत नाही. ज्या देशाला, ज्या राष्ट्राला, ज्या भूमीला उच्च प्रतीचं नेतृत्व असतं. आपण साधारणतः पाहतो अशा ठिकाणी काय असतं की सातत्य असतं, प्रगती असते, विकास असते आणि त्या भागाचा अस्तित्व संपन्न बनवण्यासाठी लोक झटत असतात, प्रयत्न करत असतात. तसंच आपल्याकडे सैन्य संख्या होती याच्याविषयी दुमत नव्हतं. जसं मोहम्मद घोरीकडे पाहतो की धार्मिकतेचं काय होतं, मनोधैर्य होतं. आपल्या निष्प्रभ झालेल्या सैनिकांना त्यानं जागृत केलं आणि विजय खेचून नेला. आणि विजय खेचून नेल्यानंतर आपण पाहतो की मोहम्मद घोरीनं धर्मनिरपेक्षता म्हणा किंवा दुसऱ्या धर्माचा आधार अशा गोष्टीला कुठेही प्राधान्यक्रम न देता त्या मंदिराचे अतोनात नुकसान केलं, मूर्तीची तोडफोड केली, विटंबना केली आणि तिथं सर्व सोनं नाणं जे आहे तो किंवा हिरे मोती त्या कालखंडानुसार जे काय मौल्यवान सर्व वस्तू आहे तो घेऊन निघून गेला. म्हणून लुटारू मोहम्मद गझनी म्हणून त्याची ओळख आहे. ही ओळख जरी असली तर त्याच्या युद्धकलेमध्ये तो असलेला निपुण म्हणा किंवा मनोधैर्य उंचावणारा नेता म्हणूनही त्याला आपण नाकारू शकत नाही. नेतृत्व हे नेतृत्व असतं, नेता असतो. युद्ध कशा पद्धतीने जिंकतो आणि स्वतःचं अस्तित्व कसा सिद्ध करतो ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे एक सांगायचा उद्देश म्हणजे की तत्कालीन स्थितीमध्ये भारतीय जी लढले ही संख्येनं कमी नव्हते, परंतु बहुतांशी प्रमाणे नेतृत्व गुणाचा अभाव होता. भारतीयामध्ये एकमेकाचं ऐकणं किंवा एकमेकाला मान्यता देणं हा कठीण प्रसंग होता किंवा त्यांच्यामध्ये तेवढं सामंजस्य नव्हतं. त्याचाच परिणाम आपण पाहतो की परक्यांचा ह्या देशामधला हस्तक्षेप हा सातत्यानं वाढत गेला. मोहम्मद गझनीनंतर सर्वात दुसरं एक महत्त्वपूर्ण जे नाव येतं ते मोहम्मद घोरीचं येतं. मोहम्मद घोरीचं काय तर तत्कालीन काळामध्ये पाहतो की पराक्रमी बादशाह जो होता पृथ्वीराज चव्हाण राजा त्यावेळेस साधारणतः आपण पाहतो पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेस अत्यंत महत्त्वपूर्ण राजस्थानमधला एक राजा होता. परंतु त्यावेळेस पाहतो की पृथ्वीराज चव्हाणचे आणि अन्य राजपुतांचे संबंध बिघडल्यामुळं मोहम्मद घोरीला आक्रमण करण्यासाठी राजपुतांनीच आमंत्रित केलं आणि मोहम्मद घोरी आक्रमण करून भारतामध्ये प्रवेश केला. तत्कालीन त्या काळामध्ये मोहम्मद घोरी विरुद्ध साधारणतः आपण पाहतो पृथ्वीराज चव्हाणने मोर्चेबंदी केली आणि दोघांमध्ये आपण पाहतो ते मैदानावर जे युद्ध झालं साधारणतः त्या युद्धामध्ये साधारणतः पहिल्या लढाईमध्ये मोहम्मद घोरीचा पराभव झाला आणि मोहम्मद घोरीचा पराभव झाल्यानंतर त्याच्या काही सैनिकांनी त्याला आपण साधारणतः पाहतो उचलून बाजूला नेलं आणि बाजूला उचलून नेल्यानंतर पुन्हा त्यानं उपचार केल्यानंतर पुन्हा सैन्य बांधणी केली आणि पुन्हा तो पृथ्वीराज चव्हाणशी लढण्यासाठी आला. पृथ्वीराज चव्हाणशी लढण्यासाठी येत असताना साधारणतः पृथ्वीराज चव्हाणमध्ये बऱ्याचपैकी गाफील गोष्टी त्यानं सांगितलं की वापस जा, मी तुला जीवदान देतो आणि तो वापस जाईल असं वाटलं, परंतु तसं काही झालं नाही. त्यानं बी सोंग आणलं की मी तुम्हाला भेटू इच्छितो, वाटाघाटी करेल. असं करून साधारणतः पाहतो चेन्नई युद्धभूमीमध्ये छावणी टाकली आणि दोघांच्या छावण्या समोरासमोर होत्या आणि खूप दिवस आपण पाहतो की त्याच्यामध्ये बराचसा कालखंड गेला, बरेचसे दिवस गेले आणि एका दिवशी अचानकपणे गुपचूपणे रात्री मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाणच्या सैन्य दलावर आक्रमण केलं. ह्या आक्रमणामध्ये पाहतो की सरसकट सकाळी नकळत हल्ला झाल्यामुळे बरेच राजपूत सैनिक मारले गेले. पराक्रमी सैनिकांनी प्रतिकार केला, परंतु दुपारपर्यंत त्याच्यामध्येही साधारणतः पाहतो की पृथ्वीराज चव्हाण हा प्रतिकार करण्यामध्ये अकार्यक्षम ठरला आणि पुन्हा पृथ्वीराज चव्हाणला बंदिस्त करून त्याची हत्या करण्यात आली. भारतीय इतिहासामधला साधारणतः तत्कालीन काळामधला सर्वात महत्त्वाचा जो पुरुष एक मानला जातो पृथ्वीराज चव्हाण. साधारणतः पाहतो पृथ्वीराज चव्हाणची हत्या झाल्यानंतर तिथंच हिंदुत्व साम्राज्याला बऱ्याचपैकी ह्याच्यामुळे खीळ बसले असंही म्हणू शकतो. कारण ह्याच्यानंतर भारतामध्ये आक्रमण वाढत गेली. ह्या आक्रमणामधलं अनेक आक्रमणापैकी मोगलाचंही आक्रमण विशेषतः बाबरचंही महत्त्वपूर्ण ठरलं. हे आक्रमण वाढत गेली आणि साधारणतः पाहतो की भारताच्या मध्यापर्यंत म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणेमध्ये बऱ्याचपैकी मुस्लिम सत्तेचा शिरकाव झाला आणि ह्या सत्तेने साधारणतः पाहता शिरकाव केल्यानंतर स्थानिक भागातल्या विशेषतः गोरगरीब जे स्थानिक हिंदू होते त्यांचं जीवनमान बाटवण्याचं किंवा त्यांना अस्थिर करण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये साधारणतः पाहतो की स्थानिक लोकांचं विशेषतः शेती म्हणा की वेगवेगळे उद्योग आहेत, ही सर्व उद्योग ही अस्थिर झाले होते
आणि पुन्हा पाहतो की अत्याचाराचा एक कालखंड चालू झाला, विशेषतः 16 शतकाच्या शेवटी आणि 17व्या शतकामध्ये साधारण दक्षिणेमध्ये तर प्रचंड भीतिमय वातावरण झालं. आणि साधारणतः पाहतो की मराठा समाज हा साधारण विशेषतः महाराष्ट्रामधला लढाव मानला जायचा. आणि मग ह्या समाजानं पाहतो की पराक्रम हा मराठा आणि पराक्रम ह्या दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू होत्या किंवा आहेत. आणि त्याचाच परिपक म्हणजे आपण साधारणतः पाहतो की निजामशाही असेल, त्या काळातली कुतुबशाही असेल किंवा आदिलशाही असेल, ह्या शाह्याकडे ह्या सर्वांनी सेवा देण्यास प्रारंभ केला आणि या सेवेच्या मोबदल्यामध्ये ह्यांची वतनं ही कायम राहू लागली. परंतु ही वतनं कायम राहत असं म्हणलं, आपसातील मराठा नेतृत्वामधली भांडणं असतील, हेवेदावे असतील किंवा जहागिरीसाठी संघर्ष असेल, ह्या संघर्षामुळे आपण साधारणतः पाहतो की ह्यांच्यामध्ये एक वाक्यता होऊ शकली नाही. आणि साधारणतः कुतुबशाह असेल, आदिलशाही असेल किंवा निजामशाही असेल, ह्यांनी होऊ देखील नाही. पण ह्यांना सेवेसाठी कार्य ठेवलं आणि सामान्य जनतेच्या जीवनमानाविषयी मध्ये ढवळाढवळ केली, त्यांच्याकडून महसूल गोळा करायचा आणि कसल्याच सुविधा द्यायच्या नाहीत. आणि सुविधा तर दिल्या नाही पण अत्याचारी करायचे. साधारणतः पुन्हा त्यांच्यामध्ये धर्म परिवर्तनाची लाट आणली, धर्म स्वीकारा आणि सुरक्षित राहा. परंतु साधारणतः पाहतो जे लोकांनी धर्माच्याला हे मुस्लिम धर्म स्वीकारण्यास किंवा इस्लाम धर्माला स्वीकारण्यास नकार दिला, अशांवर जबरदस्तीनं धर्मांतरही करण्यात आले, अशांची आली होती. तसेच स्थानिक जे काही देवळे असतील ही पाडण्यात येऊ लागली. आणि विशेषतः महाराष्ट्राचे जे सांस्कृतिक आणि सामाजिक जनजीवन असेल, आर्थिक जनजीवन असेल, हे सर्व जनजीवन आपण पाहतो काय झालेले आहेत की त्या कालखंडामध्ये असुरक्षित झाले. अशा सुरक्षित कालखंडामध्ये साधारणतः पाहतो की अनेक नेतृत्व होती, परंतु एक नेतृत्व, एक देश बांधणी, राष्ट्र बांधणी, समाज बांधणी असं नेतृत्व तत्कालीन परिस्थितीमध्ये दिसून येत नव्हतं क्षितिजावर. परंतु हे नेतृत्व उदयास आणण्याचं काम विशेषतः जिजाबाई आणि दादोजी कोंडदेव, विशेषतः शहाजींचंही जर प्रचंड प्रमाणामध्ये योगदान आहे. परंतु तत्कालीन काळामध्ये शहाजी ही बाहेरगावी जहागिरीच्या निमित्तानं साधारण कर्नाटकामध्ये असल्यामुळं लोकांना वाटतं की शहाजीचं योगदान नाही. परंतु शहाजीनं देखील साधारणतः पाहतो जिजाबाईंना ह्या गोष्टी शिवाजीच्या जडणघडणीमध्ये योग्य वेळी मार्गदर्शन हे केलेलं आहे. आणि साधारणतः आपण पाहतो जिजाबाईचीच मानसिकता ही वैचारिक पद्धतीची होती. वैचारिक पद्धतीची मानसिकता असल्यामुळे त्यांनी समाजाचं वैचारिक आणि शारीरिक शक्ती असलेली ही साधारणतः पाहतो की जिजामाता ही त्यांनी ह्या परिस्थितीवर मात करण्याचं, ह्या परिस्थितीवर बदलण्याचं आणि पुन्हा एक हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचं, सुरक्षित राष्ट्र, लोकांसाठी सुरक्षित राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांनी एक प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. आणि हा प्रयत्न जो कोण करेल तो त्यांनी आपल्या मुलावर ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला. आणि ही जबाबदारी सोपवणं म्हणजे काय, नेतृत्व तयार झालं असं होत काहीच नाही. मग ह्या नेतृत्व तयार करण्यासाठी आपण पाहतो की अनेक प्रकारचे कष्ट घ्यावं लागतात, सहनशीलता निर्माण करावं लागते, अनुभव घ्यावा लागतो. आणि विशेषतः आपण पाहतो की निर्णय क्षमता ही प्रचंड प्रमाणामध्ये त्या व्यक्तीमध्ये तयार व्हावं लागते. आणि संस्कार हाही महत्त्वाचा गुण आहे. तर अशा सर्व बाबी ह्या जिजाबाईंनी व्यक्तिपैलूच्या शिवाजीमध्ये निर्माण करून शिवाजींनी जो काही लढा दिला, विशेषतः ह्या आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, यातून एक तत्कालीन भारतामध्ये 17व्या शतकामध्ये एकमेव भारत देशामध्ये असं तर महाराष्ट्रामधलं हिंदू लोकांचं एकमेव राज्य म्हणजे हिंदी स्वराज्य, शिवाजीने स्थापन केलेलं स्वराज्य. ह्या स्वराज्यामध्ये हिंदू सुरक्षित होता, परंतु अन्य धर्मही सुरक्षित होते. आणि त्याच्यामुळेच आपण पाहतो की तत्कालीन काळामध्ये जर शिवाजी नसतं तर काय झालं असतं याचा विचार करणं म्हणजे खूप कठीण बाब आहे. म्हणजे कदाचित हिंदुत्वच राहिलं नसतं असं म्हणायलाही काही हरकत नाही. म्हणून हे एक राष्ट्रनिर्माते हे आजही आपण पाहतो नरेंद्र मोदीची जींचं जे चारित्र्य आलं ते शिवाजीशी महाराजांची तुलना करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलं. म्हणजे शिवाजी महाराज किती मोठी व्यक्ती आहे आणि प्रत्येकजण त्यांच्याशी व्यक्तिमत्वाशी तुलना करण्यासाठी आतुर असतो, पण ते अशक्य बाब आहे. परंतु एक ह्याच्यातून सिद्ध होतं की त्यांचं कार्य हे मोठं होतं आणि समाज उपयोग होतं. त्याच्यामुळेच आपण पाहतो की हा राष्ट्रनिर्माता म्हणजे काय, तर राष्ट्रनिर्माता कोण असतो, सर्वसामान्यांना सुरक्षित ठेवणं, त्यांचे अधिकार प्राप्त करून देणं
आणि न्याय व्यवस्थेमध्ये कठोरता आणणं हाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो की न्यायदान करत असताना जवळचा लांबचा हा महत्त्वाचा मुद्दा नसतो. आणि शिस्त ही करडी लागते, शिस्तीशिवाय काहीच होत नाही. जसं आज आपण पाहतो की पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक झाला तर लष्कराची शिस्त होती, परंतु आपण पाहतो राजकीय साधारणतः बेशिस्तचा परिणाम आपण पाहतो की त्या सर्जिकल स्ट्राईकचे प्रश्न तयार झाले. शिवाजीच्या काळामध्ये प्रश्न साधारणतः होत नव्हते, कारण त्यांनी एक समाजाला लष्करी व्यवस्थेला राजकीय व्यवस्थेला एक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. हे अशा अनेक पैलूच्या दृष्टिकोनातून हा पेपर आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः किंवा आपल्या विद्यापीठामध्ये नवीन अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्रातली काही जी काही आपली संरक्षणशास्त्र असतील, सैनिकशास्त्र शिकवणारी विद्यापीठ असतील, तर त्यांच्या दृष्टिकोनातून हा पुढे आणण्यात आलेला आहे की एक व्यक्तीचा अभ्यास असेल तर हा काय करतो, संजीवनी पुढच्या माणसाला देऊन जातो. तर ह्या दृष्टिकोनाचा आपण हा छत्रपती शिवाजी महाराज एक राष्ट्रनिर्माता हा पेपर साधारणतः शिकवणार आहोत. आणि सर्व विद्यार्थ्यांनी होणारे जे काही व्हिडिओ लेक्चर्स असतील याला उपस्थित दाखवावी. आणि ह्याच्यामध्ये काही जर शंका असतील तर ह्या शंकेसाठी त्याचं निरसन करण्यासाठी माझ्याशी ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्क साधला तरी काही अडचण नाही. धन्यवाद. आज आपण इथंच थांबू. थँक्यू. ओके. गुड डे.